विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 20 प्रश्न 2 मिनिटं. हे तुम्हाला माहित असेलच, की केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये जवळपास 20 प्रश्न असे असतात, की विथिन सेकंड तुम्ही त्याचा आन्सर देऊ शकता. पण कधी येत असेल तर. आणि हे इतके सोपे प्रश्न आहेत आणि या टाइपचे प्रश्न मी या सीरीजमध्ये घ्यायला सुरुवात केली. मग पहिल्या व्हिडिओमध्ये मी सगळे कॅटॅलिस्ट जे होते ना, त्यांची नावं तुम्हाला मी सांगितली. फॉर एक्झाम्पल हेबर्स प्रोसेसमध्ये कोणता कॅटलिस्ट वापरतात? कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये कोणता कॅटलिस्ट वापरतात? रोसेनमंड रिडक्शनमध्ये कॅटलिस्ट कुठला वापरतात? किंवा पॉलिमर्स, डेक्रॉनसाठी, हाय डेन्सिटी पॉलिमरसाठी कोणते कॅटलिस्ट वापरतात? पहिल्या व्हिडिओत बघा आणि त्याच्या नोट्स बनवा. जर बघितला नसेल तर. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी या टाइपचे प्रश्न इतके घेणार आहे, की ही सीरीज मधला दुसरा व्हिडिओ आहे. असे खूप व्हिडिओ होणार आहेत. तुम्हाला त्याच्या नोट्स बनवायचे आहेत. अरे, शेवटी केमिस्ट्रीत थोडंफार तरी रट्टा मारावाच लागतो, लक्षात घ्या. बरं, आजच्या व्हिडिओमध्ये घ्यायचं आहे आपल्याला ऑर्डर ऑफ द रिएक्शन. आता ऑर्डर ऑफ द रिएक्शनची गंमत काय आहे तुम्हाला सांगतो. ती आहे एक्सपेरिमेंटल क्वांटिटी. एक्सपेरिमेंट करून आपल्याला फाइंड आउट करायची आहे ऑर्डर. पण आता सीईटीच्या एक्झाममध्ये कुठला एक्सपेरिमेंट करणार आहे तुम्ही? मग तिथे तुम्हाला काही रिएक्शनच्या पाठ करावं लागणार आहेत. फॉर एक्झाम्पल डिकम्पोझिशन ऑफ NO2. काय माहितीये तुम्हाला कुठली ऑर्डर आहे? पुन्हा डिकम्पोझिशन ऑफ एसिटल्डिहाइड. आणि सगळ्यात शॉकिंग सांगू का तुम्हाला मी? सगळ्यात शॉकिंग काय? की रिएक्शन वरून, रिएक्शनच्या कोएफिशियंट वरून ऑर्डर फाइंड आउट करता येत नाही. ते फक्त आपण गेस करू शकतोय, तेही ॲक्युरेट नसते, लक्षात घ्या. बरं, मग आता मुद्दा असा आहे, की तुम्हाला जर त्यांनी रेट लॉ असा दिला असेल, तर बघा R=K आणि मी समजा असं दिलंय A⁻X आणि B⁻Y दिले. तर ऑर्डर फाइंड आउट करता येते. मग ऑर्डर ऑफ द रिएक्शन असते X+Y. ऑर्डर ऑफ द ओव्हरऑल रिएक्शन. ठीक आहे. पण A साठी ऑर्डर असणार आहे X आणि बी साठी ऑर्डर असणार आहे वाय. एवढं बेसिक कळालं तुम्हाला? ठीक आहे. त्याच्यानंतर पहिला पॉइंट मी तुम्हाला सांगतो. आता मी काय करतोय R=K आणि A साठी ऑर्डर किती आहे मला सांगा? 0. ओके. A साठी ऑर्डर 0 आहे. मग 0 ऑर्डर रिएक्शनसाठी K चं जे काही युनिट असेल बघा, 0 ऑर्डर रिएक्शन याचा अर्थ A⁻0 आलं. कुठल्याही नंबरला रेज टू 0 केलं की 1 येतं. त्यामुळे हे गेलं. मग K म्हणजे कोण आहे? रेट कॉन्स्टंट. R कोण आहे? रेट. मग 0 ऑर्डर रिएक्शनसाठी रेट कॉन्स्टंट आणि रेट्स युनिट सेम असतं आणि ते असतं MS इन्व्हर्स. चला फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचा विचार करूया. मग फर्स्ट ऑर्डर रिएक्शनसाठी R=K आणि A⁻1 येणार आहे. आता गंमत बघा मी सांगतो. थोडंसं कच्चं करतोय. रेटचं युनिट असतं MS इन्व्हर्स. Kचं युनिट मला काढायचंय, की कॉन्सन्ट्रेशन मोलॅरिटी मध्ये असतं. M ला M कॅन्सल होणार आणि Kचं युनिट मिळणार सेकंड इन्व्हर्स फर्स्ट ऑर्डर रिएक्शनसाठी. आता ऐका, याच्यावरती खूप MCQ आहेत. इफ बघा मी लिहितोय काय बघा. इफ युनिट ऑफ K इज टाइम इन्व्हर्स म्हणजे काय? सेकंड इन्व्हर्स येईल, मिनिट इन्व्हर्स येईल, डे इन्व्हर्स, इयर इन्व्हर्स, काही इन्व्हर्स देतील, टाइम इन्व्हर्स देतील. तर देन खूप इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. रिएक्शन इज फर्स्ट ऑर्डर. काढा की स्क्रीनशॉट किंवा घ्या की लिहून. थांबा, काढू नका. शॉर्टकट तयार करायचा आहे अजून. आता गंमत बघा, मी तुम्हाला सांगतो बघा. आता मी असं करतो, समजून घ्या. इथं चार्ट तयार करतो. ऑर्डर आणि युनिट ऑफ के. मग 0 ऑर्डर साठी MS इन्व्हर्स, फर्स्ट ऑर्डर साठी सेकंड इन्व्हर्स, सेकंड ऑर्डर साठी M⁻1 S⁻1, थर्ड ऑर्डर साठी M⁻2 S⁻1. मग याच्यानुसार मी आता शॉर्टकट द्यायला लागलोय तुम्हाला. लक्ष द्या व्यवस्थित. मी पहिल्यांदा एक शॉर्टकट सांगतोय, नंतर मला एक्झाम्पल तुमच्याकडून पाठ करून घ्यायचे आहेत. म्हणजे आजच्या वायवातला पहिला शॉर्टकट. जर nth ऑर्डर असेल, तर तेव्हा K चं युनिट येणार आहे M⁻1 - आणि S इन्व्हर्स. हे पाठ पाहिजे. M⁻1 - N आणि S इन्व्हर्स. यातलं N म्हणजे ऑर्डर. बघा ना, थर्ड ऑर्डर आहे. तर इथं 3 पुट करा. 1 - 3 आलं का -2. सेकंड ऑर्डर आहे. इथं 2 पुट करा. 1 - 2 आलं का -1. इतका जबरदस्त हा शॉर्टकट आहे. याच्यावर बघा, बाजूला सरकलोय, स्क्रीनशॉट काढला. ओके, तुम्ही आता काढलाय स्क्रीनशॉट. ओके, आता सोडवा उत्तर. द रेट कॉन्स्टंट ऑफ द रिएक्शन, द रेट कॉन्स्टंट फॉर द रिएक्शन. चला, ही रिएक्शन दिलेली आहे, हे दिलेलं आहे. आणि व्हॉट इज द ऑर्डर?
ज्यांनी आपल्याला फॉलो केलं नाहीये, ज्यांनी व्यवस्थित अभ्यास केला नाहीये, ते बसणार फॉर्म्युला आठवत. आपण फॉर्म्युला नाही आठवायचा. हा जो रेट कॉन्स्टंट दिलाय, रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू दिली, त्याचं युनिट बघा टाईम इन्व्हर्स आहे. मग युनिट जर टाईम इन्व्हर्स असेल, तर ती फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे. शॉर्टकटवर थोडे नाही, खूप क्वेश्चन सॉल्व्ह होतायत. सी आहे आन्सर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. समजलं? क्लिअर होतंय तुमचं? मग व्हिडिओला लाईक करा ना. सांगावं लागतंय तुम्हाला लक्षात घ्या. सांगावं लागतंय आणि तुमच्या चांगल्या अभ्यासू मित्रांबरोबर आपलं चॅनल शेअर सुद्धा करा. चला आता नेक्स्ट जाऊया आपण आता प्रश्नाकडे. नीट बघा, नीट लक्ष द्या. इथून आता गोंधळ थोडासा स्टार्ट होणार आहे. बघा ही रिएक्शन आहे NO2Cl ची. त्याचं डिकंपोझिशन झालं, की ट्वाइस NO2 आणि क्लोरीन तयार होतंय. पण ह्या रिएक्शनचं मेकॅनिझम आपल्याला कुठे एक्झाममध्ये देणार आहे? देणार नाहीयेत. पण इथे बघा ही रिएक्शन स्लो आहे, ही रिएक्शन फास्ट आहे. जी स्लो आहे ती रेट डिटरमायनिंग स्टेप असते. स्लो रिएक्शन ही रेट डिटरमायनिंग स्टेप असते. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं एक्सपेरिमेंटल लॉ जो एक्सपेरिमेंट वरून जो रेट लॉ दिलाय तो नीट बघा या रिएक्शनसाठी. म्हणजे डिकंपोझिशन ऑफ NO2Cl याचा कोएफिशियंट किती आहे सांगा? ट्वाइस आहे. याचा अर्थ ऑर्डर 2 येणार का? नाही. एक्सपेरिमेंटली रेट लॉ कसा फाइंड आउट केलाय, की NO2 रेज टू 1 आहे इथं बघा. त्यामुळे या रिएक्शनसाठी ऑर्डर 1 येणार. एक काम करायचं आहे, वायवा सीरीज मधला पहिला हे लक्षात घ्या प्रश्न हा. NO2Cl चं डिकंपोझिशन ऑर्डर 1 लिहून घ्यायचंय आणि ही जी पहिली रिएक्शन आहे ती स्लो रिएक्शन आहे. ती रेट डिटरमायनिंग स्टेप आहे. पहिली रिएक्शन. दुसरी रिएक्शन क्लोरोफॉर्मची क्लोरीन बरोबर रिएक्शन झाल्यानंतर जो रेट लॉ आहे त्याच्यानुसार लक्षात घ्या. क्लोरोफॉर्मसाठी ऑर्डर 1 आहे. फर्स्ट ऑर्डर आहे क्लोरोफॉर्मसाठी. ओके. आणि हाल्फ ऑर्डर आहे क्लोरीनसाठी. हां, ऑर्डर फ्रॅक्शनमध्ये सुद्धा असू शकते. हाल्फ ऑर्डर आहे क्लोरीनसाठी. मग ह्याचा रेट लॉ तुम्ही कसा लिहिणार? मग याचा रेट लॉ लिहिताना तुम्ही लिहिणार R इक्वॉल्स टू K. क्लोरोफॉर्मचा फॉर्म्युला CHCl3 रेज टू 1 येणार. क्लोरीन रेज टू 1/2 येणार. मग ओव्हरऑल ऑर्डर किती येणार? 1.5 येणार. मग 1.5 म्हणलं की एसिटल्डिहाइडचं डिकंपोझिशन सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. इथं बघा पुढचा पॉइंट. NO2 CO रिएक्शन दिले काय फरक पडत नाही. त्यांनी काय दिले ते बघा. The rate of the reaction is experimentally found to be proportional to the square of concentration of NO2 and independent of carbon monoxide. आलाय सीईटीत प्रश्न आलेला आहे याच रिएक्शनवर आणि विचारलंय कार्बन मोनॉक्साईडची ऑर्डर विचारले. 0 ऑर्डर आहे कार्बन मोनॉक्साईडसाठी कारण इंडिपेंडंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO आहे लक्षात घ्या. बाळांनो टेक्स्टबुकच्या बाहेरचं काहीच येऊ शकत नाही लक्षात घ्या. पण टेक्स्टबुक मधलं काय येणार आहे? मी सांगतो ना तुम्हाला. मी सांगतो तसं फॉलो करा ना. म्हणजे बघा क्वेश्चन नंबर रिएक्शन नंबर 1, रिएक्शन नंबर 2, रिएक्शन नंबर 3 पार्टच करायचंय. क्लोरीन हाल्फ ऑर्डर, क्लोरोफॉर्म फर्स्ट ऑर्डर. कार्बन मोनॉक्साईडवर डिपेंड नाहीये. NO2Cl आहे ट्वाइस पण ऑर्डर 1 आहे. ओके. सांगा त्याचं उत्तर 2025 च्या क्वेश्चनमध्ये आलेलं उत्तर. कॉम्प्लेक्स रिएक्शन टेक्स प्लेस द फॉलोइंग स्टेप. जी स्लो आहे ती रेट डिटरमायनिंग स्टेप आहे आणि विचारलाय रेट लॉ. मग रेट लॉ असा होता आठवा NO2Cl एवढाच होता, एवढाच होता. आहे का रेट लॉ? हा पुस्तकातलं पेज मी घेतलंय. हा सीईटीतला प्रश्न मी घेतलाय. ॲज इट इज येणार हे लक्षात ठेवा. ॲज इट इज. क्लिअर पहिला प्रश्न? आता दुसरीकडे जाऊया आपण. हे बी परीक्षेत आलंय. आता ओके, ओके. डिकंपोझिशन ऑफ NO2 आहे. मगाशी डिकंपोझिशन ऑफ NO2Cl होतं. आता आणि इथं बघा नुसतं NO2, NOचेच रिएक्शन तुम्हाला दिसणार आहेत. मग चौथी रिएक्शन NO2 चं डिकंपोझिशन झालं, की लक्षात घ्या हा रेट लॉ मिळतोय. रेस टू कुठली टर्म आहे बघा 2 म्हणजे ऑर्डर 2 येणार NO2 चं डिकंपोझिशन. पण NO आणि हायड्रोजन बरोबर रिएक्शन झाले, की वेगळा प्रकार आहे. इथं मात्र रिएक्शनचे जे कोएफिशियंट आहेत ना, ह्याचा 2 आहे. पण इथं 1 आहे. मग ओव्हरऑल ऑर्डर 3 आहे. म्हणजे NO ची रिएक्शन हायड्रोजन झाले, की N2 आणि H2O तयार होतं. या केसमध्ये ऑर्डर 2 आणि ऑर्डर 1 आहे. रट्टा मारावा लागणार आहे. तेही प्रचंड कष्ट घ्यावे लागणार आहेत त्या एका मार्कासाठी. आणि एक सांगतो लक्षात घ्या इथं बघा. NO2 आणि F2 च्या रिएक्शनमध्ये ही स्लो जी आहे ना, ती रेट डिटरमायनिंग स्टेप आहे. आता गंमत बघा. या रिएक्शनमध्ये FG तयार झालंय, दुसऱ्या रिएक्शनमध्ये ते वापरलंय, तो असतो रिएक्शन इंटरमिजिएट. तो असतो रिएक्शन इंटरमिजिएट. हेही सीईटीला आलेलं आहे रिएक्शन रेट लॉ, राइट डाउन द रेट लॉ. तुम्हाला सांगतो तो एक्सपेरिमेंटल आहे. तुम्हाला इथे लिहावं लागणार आहे. NO2F2 ऑर्डर 2 आहे. ऑर्डर 2 आहे. मग जरा बाजूला सरकतो तुम्हाला याचा पण स्क्रीनशॉट काढून सगळ्या रिएक्शन लिहायच्यात. 6 रिएक्शन झाल्या. पण थांबा ना प्रश्न आल्यावर मज्जा येईल ना.
NO2 चं डिकम्पोझिशन ऑर्डर 2 आहे. त्यांनी ऑर्डर विचारले. NO2 चं डिकम्पोझिशन ऑर्डर 2 तुमच्या ह्या गोष्टी लक्षात पाहिजेत. सेकंदात उत्तर आहे लक्षात घ्या. बरं आता नेक्स्ट क्वेशनकडे जाऊया. डिकम्पोझिशन ऑफ एसिटल्डिहाइड ऑर्डर 1.5 आहे. क्लोरोफॉर्मची क्लोरीन बरोबर रिएक्शन ऑर्डर 1.5 आहे. NO2 NO2 आणि CO कार्बन मोनॉक्साईड. अरे कार्बन मोनॉक्साईड आता घेतलं होतं की आपण कार्बन मोनॉक्साईड. इथं आहे बघा. NO2CO कार्बन मोनॉक्साईड. तेच पेज मी परत घेतला का रे फोटो? नाही, मी दुसऱ्या ठिकाणून घेतलाय. म्हणजे कार्बन मोनॉक्साईडची ऑर्डर 0 आहे कारण बघा त्याच्यावरती डिपेंडच नाही. NO2 ची ऑर्डर 2 आहे. H2O2 पाठ करायचा आहे. रेट लॉ प्रत्येकाचा ऑर्डर 1 आहे. हायड्रोजन पेरॉक्साइडसाठी ऑर्डर 1 आहे. हायड्रोजन आयोडाइड तयार होतंय, HI तयार होतंय. ऑर्डर 1 प्लस 1 2 आहे. ओव्हरऑल ऑर्डर रिएक्शनची 2 आहे लक्षात घ्या. NO2 चं डिकम्पोझिशन ऑर्डर 2 आहे. एसिटल्डिहाइडचं डिकम्पोझिशन ऑर्डर 1.5 आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो NO2CO कार्बन मोनॉक्साईडवर डिपेंड नाहीये. पाठ करावं लागणार आहे. मग आता बघा ना प्रश्न काय येतोय 2025 ला. व्हिच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल ऑफ सेकंड ऑर्डर रिएक्शन? थांबा. H2O2 चं डिकम्पोझिशन फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे. एसिटल्डिहाइडचं डिकम्पोझिशन ऑर्डर 3/2 आहे म्हणजेच 1.5. H2O2 फॉर्म होतंय. ओव्हरऑल ऑर्डर 2 आहे. झालं की उत्तर मिळालं की मला H2O2. पण NO2 आणि H2 NO2 आणि H2 आठवना. NO2 आणि H2 NO2 आणि H2 घेतलं होतं का रे आपण? NO2 आणि H2 नाही. NO आणि H2 आहे बरं का. तेच म्हणलं मी. NO2 आणि H2 नाही घेतलं बरं का आपण. पण आपल्याला आन्सर तर मिळालं. ती सेकंड ऑर्डर रिएक्शन आहे. मी सेकंड ऑर्डर रिएक्शन नाहीये. पण मला असं वाटतंय बरं का ट्वाइस काहीतरी घेतल्यासारखं वाटतंय. आणि ट्वाइसच्या ऐवजी आपण 1 घेतलं होतं. ऑर्डर 3 होती असं मला आठवतंय. थांबा. हेच की. हेच आहे ना. मग पुस्तकाच्या बाहेरचे कुठले प्रश्न येणारच नाहीयेत लक्षात घ्या. दुसरा प्रश्न बघूया आपण. रेट लॉ फॉर द रिएक्शन आठवा. कार्बन मोनॉक्साईडसाठी किती ऑर्डर? 0. आता मी हे ऑफलाईनच्या मुलांना सारखं विचारणार आहे. तुम्हाला पण ते करायचं आहे लक्षात घ्या. इथं ऑर्डर 0 आहे. पण ह्याच्यासाठी ऑर्डर किती होती खरं? किती होती? अरे दिले की त्यांनी. अरे दिले ना. 2 होती. विचारलंय का? ऑर्डर द रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू CO कार्बन मोनॉक्साईड डिपेंडच नाहीये. दिसतंय का मोनॉक्साईड? नाहीये. हातातले मार्क आहेत. हे बघू आता. Which of the following example of first order reaction? First order. Acetaldehydeचं डिकम्पोझिशन 1.5 ऑर्डर. NO आणि H2 आत्ताच बघितलं थर्ड ऑर्डर आहे बरं का लक्षात घ्या. ओव्हरऑल ऑर्डर 3 आहे. ह्याच्यासाठी 2 ह्याच्यासाठी 1 आहे. NO2 आणि F2 होतंय का रे? NO2 आणि F2 आपण आत्ताच बघितलेलं. H2O2 साठी फर्स्ट ऑर्डर आहे. पण NO2 आणि F2 NO2 आणि F2 बघा NO2 आणि F2 दोघांसाठी फर्स्ट ऑर्डर आहे लक्षात घ्या. परत करावं लागणार आहे. मी कबूल करतो तुमच्या समोर, की मला सुद्धा हे परत करावं लागतंय. पण टिपिकल अशी एक्झाम्पल लक्षात ठेवली ना आपण रिएक्शन इंटरमिजिएट वगैरे, तर हे सगळं होणार आहे. मग चला वायवा 2 चं टार्गेट तुम्हाला आहे, की जवळ-जवळ 7 ते 8 रिएक्शन्स लिहायचे मला ते परफेक्ट पाहिजे तुमच्याकडून. त्याची ऑर्डर तुम्हाला सांगता आली पाहिजे. NO2 चं डिकम्पोझिशन सेकंड ऑर्डर. एसिटल्डिहाइडचं डिकम्पोझिशन 3/2. क्लोरोफॉर्मची क्लोरीन बरोबर रिएक्शन पुन्हा 1.5 येते. क्लोरीनला हाल्फ येतं. कार्बन मोनॉक्साईड 0 ऑर्डर आणि फ्लोरीनची रिएक्शन सेकंड ऑर्डर. N2H2 थर्ड ऑर्डर. सो मला कुठल्याही रिएक्शनचे दिल्यानंतर त्याचे ऑर्डर फाइंड आउट करता आले पाहिजेत. मी फार थोडे प्रश्न घेतलेत आणि हो युनिट वरून सुद्धा आलं पाहिजे. पण थांबा, इथं ऑर्डर ऑफ द रिएक्शन हा पॉइंट कंप्लीट नाही झाला लक्षात घ्या. आपण क्रॅश कोर्समध्ये बघा न्यूमेरिकल्स खूप घेतलेत. पण ही न्यूमेरिकल नाहीयेत. मी असे प्रश्न घेतोय वायवा सीरीजमध्ये, की वाचल्या उत्तर आहेत. तिथं न्यूमेरिकल सॉल्व्हिंग नाहीये. त्यामुळे तसले प्रश्न मुलांचे राहतात. मी त्यानंतर सांगू का ते काय म्हणूया आपण अमिनो ॲसिड्स, पॉलिमर्स वेगळे असे जे क्वेशन्स आहेत की नाही युजेस नोबेल गॅसचे युजेस हे आपण वायवा सीरीजमध्ये घेणार आहे, की ज्यात रट्टा मारावा लागतो थोडासा. पण ते हातातले 20 मार्क आहेत. ऑल द बेस्ट.